आता पुरे. रोज ऑफिस, बस, बिल, EMI ही चेन मी सोडतोय. मी आता माती उकरणार आहे. माती मला काय देते ते बघणार आहे. त्या क्षणी त्याला माहीत नव्हते की पुढची 4 वर्ष त्याला ही माती रडवणार आहे, हसवणार आहे, तोडणार आहे आणि शेवटी त्याला खऱ्या अर्थाने जगायला शिकवणार आहे. त्याच्याकडे फक्त 2 लाख रुपये होते. जमीन होती खडकाळ पाण्याशिवाय, आशेविना. आई रडत होती, मित्र हसत होते, पण तरीही तो त्या खडकाळ जमिनीवर उभा राहिला. एक साधा अकाउंटंट, एक खडकाळ शेत, एक अवघड स्वप्न आणि मग सुरू झाली नवीन स्वप्नाची कहाणी. नवीन स्वप्न. नागपूरच्या उपनगरातल्या एका छोट्या गल्लीत, जिथे दिवसभरात सायकलची घंटी आणि रिक्षाच्या हॉर्नची स्पर्धा चालायची, तिथे राहायचा राहुल. 30 वर्षाचा. शिक्षण BCom झालं होतं. नोकरी एका छोट्या व्यापारी कंपनीत अकाउंटंट म्हणून करायचा. सकाळी 7ला उठून चहा पिऊन लोकल बस पकडून ऑफिस जायचा. संध्याकाळी परत येताना त्याच्या हातात नेहमीच एक कागदाचा घडा असायचा. कधी बिल, कधी नोट्स, कधी फक्त रिकामा कागद. राहुलचे स्वतःचे स्वप्न कधीच नव्हते, किंवा म्हणायचे तर स्वप्न होती फक्त ती आई वडिलांनी दिलेली. डॉक्टर हो, इंजिनियर हो, निदान सरकारी नोकरी तरी मिळव. पण तो काहीच झाला नाही. वडील गेल्यावर आईने म्हटले, काहीतरी कर रे पोट भरण्यासाठी. त्याने केले, पोट भरले, पण आतले काहीतरी रिकामे राहिले. एक रात्री पावसाळ्याच्या जोरदार पावसात राहुल खिडकीजवळ बसला होता. विजेचा कडकडाट झाला आणि त्याच्या मनात एक विचार चमकला. मी काय करतोय? हा रोजचा चक्रव्यूह कधी संपणार? त्याने मोबाईल उघडला. यूट्यूबवर एक व्हिडिओ आला. हाऊ टू स्टार्ट युअर ओन ऑर्गॅनिक फार्म. तो तासभर पाहत राहिला. त्यात एक शेतकरी सांगत होता, जमिनीला पुन्हा जीव द्या, मी तुम्हाला नवीन जीवन देईल. राहुल हसला. स्वप्न पाहण्यासाठी पैसे लागतात रे बाबा. पण थोड्याच वेळात राहुलला कुठेतरी त्या शेतकरी माणसाचं बोलणं पटलं. त्यालाही वाटू लागलं की आपणही शेती करावी. केव्हापर्यंत असंच चालणार? त्या रात्री तो झोपला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने ऑफिसात रेजिग्नेशन दिले. बॉस हसला. पागल झालास का? मी सॅलरी वाढवतो. राहुलने मान हलवली. नाही साहेब, मी शेती करणार आहे. घरी आईने रडकुंडी घातली. तुझ्या वडिलांनी कष्ट करून शिकवले आणि तू शेती करणार? लोक काय म्हणतील? पण राहुल ठाम होता. त्याच्याकडे फक्त 2 लाख रुपये होते. PFचे पैसे. त्याने एक छोटेसे प्लॉट बघितले. नागपूरच्या बाहेर, काटोल रोडवर. 3.5 एकर जमीन बघितली होती. मालकाने म्हटले 2 लाखात देईल, पण पाण्याची सोय नाही. राहुलने त्या पैशात जमीन विकत घेतली. स्वप्नांना किंमत चुकवायलाच हवी. पहिल्या महिन्यात राहुलला कळले की स्वप्न पाहणे सोपे, प्रत्यक्षात उतरवणे कठीण आहे. जमीन खडकाळ होती, पाणी नव्हते. त्याने एक हातपंप घेतला. रोज सकाळी 6 वाजता उठून पाणी ओढायचा. हात फुटायचे, पाय दुखायची. शेजारचा शेतकरी काका रामभाऊ यायचे आणि हसत हसत सांगायचे, बाबा ही जमीन नव्हे, तुझ्या स्वप्नाची परीक्षा आहे. राहुलने ठरवले होते की ऑर्गॅनिक शेती करायचं. कोणतेही केमिकल वापरायचे नाही. त्याने कंपोस्ट बनवायला सुरुवात केली. गाईचे शेण, चिकन वेस्ट, पाने. पहिल्या पावसात त्याने टोमॅटो, भेंडी, पालक लावले, पण कीड आली. सगळं पीक नष्ट झालं. त्या दिवशी तो रात्री खूप रडला. मी चुकीचं केलं का? पण दुसऱ्या दिवशी रामभाऊ आले. रडायचे नाही, शिका. त्यांनी नैसर्गिक कीटकनाशक कसे बनवायचे ते शिकवले. निंबोळी, आंब्याच्या साली, लसूण सगळं मिळून बनवायला तयार केलं. राहुलने नोट्स लिहिल्या. हळूहळू त्याला माती बोलवायला लागली. प्रत्येक झाड वेगळे होते. काहींना जास्त पाणी, काहींना कमी सूर्य लागत होतं. 3 महिन्यात पहिली पीक तयार झाली. छोट्या ट्रॅक्टरवर तो बाजारात घेऊन गेला. पहिल्या विक्रीला फक्त 800 रुपये मिळाले. पण त्या 800 रुपयात एक वेगळाच आनंद होता. पैशाने नव्हे, स्वतःच्या हाताने उगवलेल्या भाजीने.
तो घरी आला तेव्हा आईने पहिल्यांदा हसून त्याला आलिंगन दिलं. राहुल, तुझे वडील जर आज असते तर ते खूप खुश झाले असते. एका रविवारी बाजारात भाजी विकत असताना एक मुलगी आली. तिचं नाव प्रिया होतं. ती नागपूर शहरात इंटिरियर डिझायनर होती. तुमची भाजी खूप चांगली आहे. ऑर्गॅनिक पद्धतीने शेती केली वाटते. तिने पूर्ण बास्केट विकत घेतली. पुढच्या आठवड्यात पुन्हा आली. हळूहळू गप्पा वाढल्या. प्रिया म्हणाली, माझेही स्वप्न आहे. शहरात एक छोटेसे ऑर्गॅनिक कॅफे काढायचे. फक्त नैसर्गिक पदार्थ असतील. राहुल हसला. मग आमची भाजी तुम्हाला पुरवू का? दोघांचे स्वप्न एकमेकात गुंतले. प्रियाने राहुलच्या शेतात येऊन काम करायला सुरुवात केली. ती फोटो काढायची, इंस्टाग्रामवर पोस्ट करायची. नवीन स्वप्न फॉर्म नावाने पेज सुरू केला. काही दिवसात फॉलोवर्स वाढले. शहरातील लोक थेट शेतातून भाजी मागवू लागले. पण समस्या येत होत्या. एका मोठ्या कंपनीने जवळची जमीन घेतली आणि केमिकल शेती सुरू केली. राहुलच्या शेतातील पाण्यात प्रदूषण आलं. पिके खराब होऊ लागली. राहुल आणि प्रिया यांनी ग्रामपंचायतीत अर्ज केला. लोकांना जागृत केलं. रामभाऊ आणि इतर शेतकऱ्यांनी त्यांची साथ दिली. ग्रामसभेत राहुल बोलला, ही आमची जमीन आहे, आमचे भविष्य आहे. आमचे हक्क मारण्याचा अधिकार कुणालाही नाही. त्याचे भाषण व्हायरल झाले. लोकल न्यूज चॅनलवर आले. दबाव वाढला आणि कंपनीला मागे हटावे लागले. पुढचा वर्ष कठीण होता, कारण त्या वर्षी दुष्काळ पडला. पाण्याचे टँकर भरून आणावे लागले. प्रियाच्याही कॅफेची उभारणी सुरू होती. एक रात्री वादळ आले. पूर्ण शेत उद्ध्वस्त झालं. राहुल त्या रात्री शेतात बसला होता. प्रिया त्याच्यासोबत होती. शेती सोडूया का? तिने विचारले. राहुलने तिचा हात घट्ट धरला. नाही, हे स्वप्न आता फक्त माझे नाही, आमचे आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा शेतात काम करणे सुरू केले. बीज पेरली, झाडे लावली. हळूहळू नवीन पिके आली. आता त्यात आंबा, संत्री, पपई, ड्रॅगन फ्रूटही होते. प्रियाने कॅफे सुरू केले. राहुलच्या शेतातली भाजी, फळे तिथे विकली जायची. लोक दूर दूरहून यायचे. 4 वर्षानंतर नवीन स्वप्न फॉर्म आता 10 एकर झाला होता. सोलर पॅनल, ड्रिप इरिगेशन, गोशाळा, कंपोस्ट युनिट, राहुलने सगळे तयार केले. आता तो एक संपन्न शेतकरी होता. आई आता शेतात बसून फुलं तोडायची. रामभाऊ काका आता सल्लागार होते. प्रियाचे कॅफेचे शहरात 2 शाखा झाल्या होत्या. राहुल एका संध्याकाळी शेताच्या काठावर बसला. सूर्य मावळत होता. त्याने नोटबुक काढले. पहिल्या पानावर लिहिले होते, नवीन स्वप्न. तो हसला आणि नवीन पान उघडले आणि त्यात लिहिले, स्वप्न कधी संपत नाहीत, फक्त रूप बदलतात. स्वप्न म्हणजे फक्त यश नव्हे. स्वप्न म्हणजे जेव्हा तुम्ही रात्री झोपताना स्वतःला विचारता की उद्या काय नवीन करणार, तेव्हा उत्साह वाटतो. ते स्वप्न आहेत.